नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 382. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे 15 प्रश्नांना उत्तरं देणार आहे. प्रश्नांना उत्तरं देण्याची सुरुवात करण्यापूर्वी 2-3 सूचना. पहिली सूचना नेहमीप्रमाणे की आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि तिथे जो बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करा. म्हणजे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर नवा व्हिडिओ प्रसारित केला की त्याचे नोटिफिकेशन आपल्याकडे येईल आणि मग आपल्याला ठरवता येईल की आपण तो व्हिडिओ पाहावा किंवा नाही. आणि त्यामुळे हा व्हिडिओ पाहण्यास सुरुवात करण्यापूर्वीच कर्मचारी मित्र या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 2, कुठलाही प्रश्न विचारण्यापूर्वी मी सांगतो त्याप्रमाणे आपण याच विषयावर आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलं असण्याची शक्यता आहे. तर त्याच दृष्टीने पहिल्यांदा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये काही उत्तर आहे का? उदाहरणार्थ अनुकंपा तत्वावरील नियुक्ती या संदर्भात खूप व्हिडिओ आहेत. आता आपला जो अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भात जर असेल तर तो त्यावरचा व्हिडिओ आपण पहा. याकरता मी आपल्यालाही सांगितलं की आता विषयवार म्हणजे एकंदर सर्व जे व्हिडिओ केले त्याचे 22 विषय केलेले आहेत आणि त्याची विषयवार यादी केलेली आहे. ती आपल्या मोबाईलवर जे आपण पाहत असाल किंवा लॅपटॉपवर पाहत असाल तर ते पॉडकास्ट शब्द आहे, तिथे जर क्लिक केलं तर मग त्यातले विषय येतात आणि त्या विषयावर क्लिक केलं की तेवढेच फक्त आपल्याला व्हिडिओ पाहता येतील. तिसरी आणि शेवटची सूचना की प्रश्न विचाराल तर आपण कमेंटमध्ये न टाकता मेलनी पाठवा. दुसरं, आणि आपली मला शक्यतो पुष्कळ अशा केसेस ज्या कॉम्प्लिकेटेड असतात त्याचे कागदपत्र पाहावे लागतात. काही वेळा कागदपत्र आपण मेलनी पाठवता तो मी पाहण्याचा प्रयत्न करतो, पण कागदपत्र पाहून तुमच्याशी चर्चा करणं देखील आवश्यक असतं. म्हणजे संबंधिताशी चर्चा करावी लागते. आणि म्हणून मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी मी यशोदामध्ये उपलब्ध असतो आणि म्हणून माझी अपॉइंटमेंट घ्या. आणि अपॉइंटमेंट घेण्यासाठी मी अनेक वेळा जसं सांगतो, पुन्हा एकदा आपल्याला नंबर सांगतो. पुण्या येथला नंबर आहे म्हणजे 02025608163. पुन्हा नंबर एकदा सांगतो 02025608163. हा नंबर आहे श्रीमती वर्षा सावरखंडे यांचा आणि या त्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतात. त्यांच्याशी संपर्क करा आणि माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या. म्हणजे मग आपण इथे आलात, कागदपत्र घेऊन आलात तर मी आपल्याला मोफत सल्ला, मी देणारा सल्ला मोफत असतो याची आपल्याला कल्पना आहे. चला प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करूया. या प्रश्नकर्त्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहेत. यांच्याविरुद्ध वर्तणूक नियमाचा भंग केला म्हणून 9 डिसेंबर 2020ला विभागीय चौकशी सुरू झाली. 17 ऑक्टोबर 2023ला चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे, पण अजूनही त्यांना प्रत दिलेली नाही आणि विभागीय चौकशी निकालात काढलेली नाही. तर आपल्याला जर प्रत दिली नसेल तर 17 ऑक्टोबर म्हणजे साधारणपणे आता 5 महिने झालेले आहेत. चौकशी अहवाल सादर केल्यानंतर त्याच्यावर 2 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अशा शासनाच्या सूचना. पण आपल्याला त्याच्यावर कार्यवाही जरी केली नसेल तरी आपल्याला शिक्षा कुठली देण्यापूर्वी आपल्याला चौकशी अहवालाची प्रत द्यावी लागेल आणि मगच आपलं म्हणणं ऐकल्यावरच त्यांना काही शिक्षेचा आदेश काढता येईल. आता आपल्याला आतापर्यंत निर्णय झालेला नाही, त्यामुळे मी आपल्याला सुचवीन की पुन्हा एखादं स्मरणपत्र पाठवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना. अन्यथा राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकाराच्या कायद्याखाली प्रश्न विचारा की ही चौकशी केव्हा सुरू झाली आणि चौकशीची सद्यस्थिती काय आहे. चला प्रश्न क्रमांक 2. या मॅडमचं म्हणणं आहे यांचे वडील 2014मध्ये वारले. यांचा भाऊ आहे आणि तो 2003चा आहे. त्याला अनुकंपा नियुक्ती मिळेल का? मी यापूर्वी सांगितलं अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या योजनेमध्ये लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन या संदर्भामध्ये नाही, परंतु 31 डिसेंबर 2003 नंतर जो दिवंगत कर्मचारी असतो त्याला 3रं अपत्य जर असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना लागू नाही. आता त्याचबरोबर मात्र याच्यामध्ये आपण म्हणता त्याप्रमाणे
कारण या संदर्भात ज्या अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अटी व शर्ती आहेत त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्यासाठी ज्या अर्ज द्यायचा असतो तो 1 वर्षाच्या आत द्यायचा असतो. 1 वर्ष केव्हापासून? कर्मचारी दिवंगत झाल्यापासून. आपले वडील 2014मध्ये दिवंगत झालेले आहेत आणि त्यामुळे आता आपण जो अर्ज केला तो आपल्याला निश्चितच तो वेळेत नसल्यामुळं आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची योजनाच काय? 6वीत असताना जर कर्मचारी दिवंगत झाला तर कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळतं त्याच्यावर काहीतरी हातभार लावावा म्हणूनच ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना आहे. आपल्याला बाकी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या योजनेचा फायदा मिळणार नाही. यासंबंधी मी मगाशी सांगितल्यामुळे जर आपण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजनेच्या संबंधी पूर्वीचे व्हिडिओ पाहिलेत तर त्याच्यात 21 सप्टेंबर 2017चा शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक त्यासोबत दिली आहे. कृपया तो GR डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामधल्या अटी व शर्ती पहा म्हणजे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच मिळेल. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे खास साक्षीदारांची म्हणजे विभागीय चौकशीच्या संदर्भात विभागातर्फे जे साक्षीदार असतात त्याची उलट तपासणी अधिकाऱ्यांनी केली नसेल तर बडतर्फीची शिक्षा रद्द होईल का असं यांचं म्हणणं. या प्रश्नावरून त्यांना नेमका प्रश्न काय तो मला समजलेला नाही. परंतु जेव्हा एखादी विभागीय चौकशी असते तेव्हा जे साक्षीदार तपासले जातात मग ते विभागातर्फे असो किंवा कर्मचाऱ्यातर्फे असतो त्या साक्षीदारांची उलट तपासणी करण्याची संधी औपचारिक कर्मचाऱ्यालाही देणं किंवा बचाव सहाय्यकाला देणं आवश्यक आहे किंवा सादरकर्ता अधिकाऱ्याला द्यावं लागत असेल. अशी जर संधी दिली नसेल तर दिलेली शिक्षा रद्दबातल होऊ शकते. तेव्हा प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय ती आपण पहा आणि योग्य ते निर्णय घ्या. आपल्याला जर त्याबद्दल अधिक शंका असेल तर मला ईमेलद्वारे मेल करा. ईमेल पत्ता मी व्हिडिओच्या जी स्लाईड आहे त्या त्यावर दिलेला आहे कर्मचारीमित्र@gmail.com. चला प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नकर्त्यांनी एक भाष्य कमेंट केलेली आहे की 90% ज्या विभागीय चौकशी असतात त्या हे अधिकारी लोक आकसाने द्वेषाने लावतात. आता मी असं म्हणणार नाही, ही वस्तुस्थिती आहे की काही जसं समाजामध्ये काही चांगले लोक असतात वाईट लोक असतात अधिकाऱ्यांमध्ये देखील काही लोक चांगले आणि काही लोक वाईट असतात. कर्मचाऱ्यामध्ये देखील काही लोक चांगले असतात काही लोक कर्मचारी वाईट असतात आणि अधिकारी काही लोक आकसाने चौकशा लावतात हेही मी नाकारणार नाही. पण अशा वेळी आपल्याला नियमाप्रमाणे त्याला चौकशी करण्याचा अधिकार असतो. त्यावेळेस आपण काही गैरवर्तन केलेलं नाही हे समजून देण्याची सिद्ध करण्याची मग आपल्यावर जबाबदारी आहे. जसं मगाशी मी सांगितल्यामुळे काही अधिकारी आकसाने द्वेषाने वागतात त्यांच्या विरुद्ध वरच्या वरिष्ठांकडे तक्रार करणं हा एक उपाय असतो. अन्यथा विभागीय चौकशीला सामोरं जावं लागतं. चला पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 5. या प्रश्न म्हणण्याचं की एखाद्या कर्मचाऱ्याच्या जन्मतारखेच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणावर तफावत आढळते म्हणजे 25 महिने. हा प्रश्न कोणी विचारला माहिती नाही. कदाचित आस्थापना विभागातल्या कर्मचाऱ्यांनी विचारलेला असावा. पण नेमकी किती तफावत आहे? ही तफावत असेल तर या तफावतीमुळे नेमका परिणाम काय होतो? कर्मचाऱ्यांनी काही खोटी जन्मतारीख दाखवलेली आहे का? आणि ज्यामुळे त्याला सेवानिवृत्तीच्या दिनांकामध्ये जी वर्ष सेवेची असतात त्यामध्ये काही फरक पडणार आहे का? ह्याचा तपशील कळला तरच आपल्याला कळालं. पण याचा तपशील आपण पहा आणि मग कुठलीही कारवाई कर्मचाऱ्यावर करण्यापूर्वी त्याचं म्हणणं आधी ऐकून घेतलं पाहिजे. तेव्हा नेमकी तफावत काय आहे, त्या तफावतीमुळे काय फरक पडणार आहे आणि तफावतीपूर्वी कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे तरच काय पुढे कारवाई करता येईल. तेव्हा या संबंधितली अधिक माहिती कळवल्यास या संबंधितला सल्ला मी देऊ शकेन. चला प्रश्न क्रमांक 6. यांचं म्हणणं आहे की एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी चार्ज दिला नाही, मेजर मूव दिलेलं नाही, त्यामुळे सब डिव्हिजन ऑफिसरकडून NOC आल्यामुळे त्यामुळे पेन्शन केस पेंडिंग आहे. आता या बाबतीमध्ये मी आपल्याला म्हणेन की या संदर्भामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांनी काही जर मेजरमेंट बुक न देणं, चार्ज न देणं ही एक प्रकारची गैरवर्तणूकच आहे. आणि त्यामुळे गैरवर्तणूक जर असेल तर त्याच्याविरुद्ध आपण स्वतंत्रपणे विभागीय चौकशी सुरू करणं. पण त्यामुळे त्याचं तात्पुरतं निवृत्ती वेतन रोखणं योग्य होणार नाही असं माझं
स्पष्ट मत आहे. या संदर्भात आपण जरूर आपल्या वरिष्ठांकडे क्लॅरिफिकेशन करून घ्या. माझं स्पष्ट मत आपल्याला सांगितलं आहे. पुढच्या प्रश्न क्रमांक 7, ACB प्रकरण आहे. विभागीय चौकशी प्रलंबित आहे. DCPSमधील रक्कम मिळते का? तात्पुरतं पेन्शन पण सुरू नाही. 2021मध्ये सेवानिवृत्त झालेलं आहे. आता आपल्याकडे आपण 2021मध्ये सेवानिवृत्त झाला आहे तर आपण DCPSचं म्हणता. आपली नेमणूक केव्हाची आहे? आपली नेमणूक ही 1/11/2005 पूर्वी जर असेल तर मग आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम लागू आहेत. आणि कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जर मग एखादी विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण पेंडिंग असेल तरी त्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन देणं आवश्यक आहे. तेव्हा आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 लागू आहेत का? लागू असेल तर विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळणं गरजेचं आहे. अर्थात आपण म्हणता ती अंशदानाची रक्कम तुम्ही म्हटलं आहे DCPSची रक्कम म्हणून शंका येते. DCPSची रक्कम जी आहे ती 1/11/2005 नंतर जे लागले त्यांच्या संदर्भात आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नावरून नेमका आपला प्रश्न समजत नाही. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे निवृत्ती वेतन नियम 1982 लागू असतील तर आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण नियुक्ती अधिकाऱ्यांची संपर्क साधा, त्यांना पत्र द्या. त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हणा, नाहीतर आपल्याला न्यायालयात जावं लागेल आणि मग महाराष्ट्र मॅटमध्ये म्हणजे प्रशासकीय न्यायाधिकरणाने दाद मागावी किंवा काय याचा विचार करता येईल. प्रश्न क्रमांक 8, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांची आज जन्मतारीख आहे 27 जुलै 1969, पण सेवा पुस्तिकेमध्ये लागली 27 जुलै 1968. हे सेवेत 1995ला दाखल झाले आणि आपल्या नियमामध्ये स्पष्ट म्हटलं आहे, शासनाने यावेळेला सांगितलं की 5 वर्षाच्या आत जर जन्मतारीख चुकीची असं झालं असेल तर त्याच्यासाठी 5 वर्ष सेवेत लागल्यापासून 5 वर्षात अर्ज दिला पाहिजे. पण आपण 5 वर्ष तो अर्ज दिला नाही आणि सेवानिवृत्तीला 2.5 वर्ष असताना अर्ज दिला आणि तो नामंजूर झालेला आहे. आता तो नामंजूर झाला, तो नियमाप्रमाणे नामंजूर झालेला आहे आणि आपण म्हणतात न्यायालयात कुठे अर्ज करावा. याच्या विरुद्ध आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दाद मागता येईल. पण प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने देखील यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एखादा कर्मचारी जर जन्मतारखेतल्या बदलासाठी अर्ज किंवा न्यायालयामध्ये सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला असताना जर केला असेल तर त्याची विनंती विचारात घेऊ नये. त्यामुळे आपल्याला जरी मॅटमध्ये जाता येत असेल तर मॅटमध्ये गेला तरी आपली विनंती मान्य होणार नाही. नाहक आपला वेळ व पैसा देखील खर्च होईल. या प्रश्नकर्त्यांचा प्रश्न क्रमांक 9, वडिलांचं निधन 2015मध्ये झालं आणि 2017मध्ये यांनी अनुकंपासाठी अर्ज केला. 3 मुलं असल्यामुळं त्यांचा अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अर्ज नाकारला गेलेला आहे. आता यांनी म्हटलं आहे की ह्या संदर्भामध्ये की यांचं जे प्रकरण आहे ती काशाबाई वाघ विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक या प्रकरणामध्ये आणि मालुसरे विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणामध्ये जी वस्तू आहे तशीच वस्तुस्थिती आहे आणि मग तरी देखील माझा अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अर्ज नाकारलेला आहे. तर या संदर्भात मी आपल्याला पुन्हा सर्वांसाठी खुलासा करतो की ही वस्तुस्थिती होती की काशाबाई वाघ विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक या प्रकरणामध्ये निश्चितच 2 म्हणजे मुख्य न्यायाधीशांनी असा निर्णय दिला होता की 3रं अपत्य आहे या कारणावरून जी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारली जाते किंवा ही जी अट आहे ती बेकायदेशीर आहे. आणि तसाच याच निर्णयावर मालुसरे या प्रकरणामध्ये देखील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने तसा निर्णय दिलेला आहे. आणि यावर मी व्हिडिओ क्रमांक 318 आणि 324 हे व्हिडिओ केलेले आहे. पण मित्रांनो, हा कर्मचारी मित्र व्हिडिओ चॅनलवरच्या सर्व सबस्क्रायबरना पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्यासाठी दिवंगत कर्मचाऱ्याला 31 डिसेंबर 2001 नंतर 3रं अपत्य असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही, ही अट वैध आहे. म्हणजे काशाबाई वाघ या प्रकरणामध्ये ती अट वैध नाही असा निर्णय दिला होता. मालुसरे या प्रकरणामध्ये काशाबाई वाघ या प्रकरणाच्या वरून
कर्मचाऱ्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यावी असा जरी अर्ज केला असला तरी व्हिडिओ क्रमांक 353 या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट म्हटलेलं आहे की याच्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाने 3 सदस्यांच्या सदस्य खंडपीठानं असा निर्णय दिलेला आहे की काशाबाई वाघ या प्रकरणातील जो निर्णय आहे तो फक्त त्या प्रकरणापुरता सीमित आहे. त्या प्रकरणाच्या आधारे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असेल तर ती अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही, ही अट योग्य आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या 3 सदस्य खंडपीठाने दिलेला आहे. आणि त्यामुळे पूर्वीचे व्हिडिओ क्रमांक 318 व 324 मी व्हिडिओ केलेले, कारण त्यावेळेस अर्थात उच्च न्यायालयाचा त्यावेळेचा निर्णय होता किंवा मॅटचा निर्णय होता. पण सर्वांनी कृपया व्हिडिओ क्रमांक 353 पाहावा आणि अनुकंपा तत्वावरील योजनेच्या संदर्भात 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरा अपत्य असेल तर ती अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही, ही अट योग्य असल्याचा शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ क्रमांक 353 केला आहे, तो आपण पाहावा. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10 यांचं म्हणणं आहे विभागीय चौकशी पूर्ण होऊन 4 वर्ष झाली पण आजपर्यंत निर्णय दिला नाही. हा निश्चितच एक प्रकारचा मोठा अन्याय आहे. विभागीय चौकशी पूर्ण होऊन अन्याय न देणं म्हणजे डोक्यावर टांगती तलवार ठेवणं. तर या संदर्भामध्ये आपल्याला न्यायालयातही जाऊ शकाल, पण त्यापूर्वी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे एक तर आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करा किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टखाली म्हणजे माहितीच्या अधिकार कायद्याखाली माहिती मागवा की विभागीय चौकशी सुरू केव्हा झाली, त्याची सद्यस्थिती काय आहे, विभागीय चौकशी सुरू झाल्यापासून 6 महिन्यात पूर्ण करणारी असा दंडक आहे ना, मग इतका वेळ झालेला आहे तर सद्यस्थिती काय याची माहिती मागवा. ही असा काय माहिती मागवल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जाग येईल आणि विभागीय चौकशीवर निश्चित निर्णय घेतील. चला पुढचा प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की शासन निर्णय किती वर्ष ग्राह्य धरला जातो तसेच शासकीय परिपत्रक किती वर्ष ग्राह्य धरला जातं. या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन, एखादा शासन निर्णय निर्गमित झाल्यावर तो जोपर्यंत रद्द केला जात नाही, मागे घेतला जात नाही, दुरुस्त केला जात नाही, तोपर्यंत त्या निर्णयामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या ग्राह्य धरल्या जातात. म्हणजे तो शासकीय निर्णय जोपर्यंत त्यात बदल केला जात नाही, तो मागे घेतला जात नाही, तोपर्यंत तो रद्द केला जात नाही, तोपर्यंत तो ग्राह्य धरला जातो. त्याचप्रमाणे परिपत्रक देखील जोपर्यंत त्या परिपत्रकातल्या दिलेल्या सूचना पुन्हा सुधारित केल्या जात नाही ते परिपत्रक देखील ग्राह्य धरलं जातं. या निमित्ताने मी एवढंच सांगेन की शासकीय निर्णय याचं महत्त्व अधिक असतं कारण हा शासनाचा निर्णय असतो. परिपत्रक हा मार्गदर्शक सूचना असतात, त्यामुळे परिपत्रक असतं इट इज नॉट एन्फोर्सेबल इन लॉ, म्हणजे कोर्टामध्ये जाऊन की हे परिपत्रक त्याप्रमाणे सूचना केल्याच पाहिजे असा आपल्याला अधिकार करता येईल, पण शासन निर्णय असेल तर तो जास्ती प्रभावी असतो. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 13 आपण पाहूया. या प्रश्नकर्त्यांनी एक माहितीपत्र विचारला आहे की केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांनी अशी एक मागणी केलेली आहे की निवृत्ती वेतन जे असतं ते दिल्यानंतर कम्युटेशन केल्यानंतर ते कम्युटेशन ज्या तारखेपासून केलं जातं ते 15 वर्षांनी ते मूळ जे निवृत्ती म्हणजे कमिटेड पोर्शन तो रिस्टोर होतो, तो 12 वर्षांनी व्हावा अशी मागणी केलेली आहे. पण या संदर्भामध्ये अद्यापही केंद्र शासनाचाही निर्णय झालेला नाही आणि महाराष्ट्र शासनाचा देखील निर्णय झालेला नाही. प्रश्न क्रमांक 14 आणि प्रश्न क्रमांक 15 हे एकाच प्रश्नकर्त्याने विचारलं आहे. त्यांचा पहिला प्रश्न आहे की किमान निवृत्ती वेतन किती मिळतं. आता या संदर्भात मी की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 हे ज्यांना लागू आहेत म्हणजे 1/11/2005 पूर्वी ज्यांना लागू आहेत अशांना कमीत कमी जे निवृत्ती वेतन असतं ते 7,500 रुपये मिळतं. या प्रश्नकर्त्यांचा दुसरा एक प्रश्न आहे की मध्यंतरी 31 मार्च 2023ला शासनाने एक निर्णय केला की 1/11/2005 नंतर जे सेवेत कर्मचारी आले त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम लागू नाहीत. म्हणजेच त्यांना नियमित निवृत्ती वेतन योजना जी आहे ती लागू नाहीत आणि त्यांना मात्र अंशदान निवृत्ती वेतन किंवा राष्ट्रीय निवृत्ती योजना ही लागू आहे. आणि याच्याकरता काय आपल्याला माहिती आहे की कर्मचाऱ्याच्या पगारातून काही रक्कम घेतली जाते आणि शासन तेवढीच रक्कम देते आणि त्याच्या अकाऊंटमध्ये ठेवली जाते. म्हणजे त्याला
फक्त या फंडामध्ये जी राहिलेली रक्कम असते ती त्याला मिळते. निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नाही. पण हे नियमित निवृत्ती वेतन मिळावं अशी अनेक राज्य शासक किती दिवसापासून मागणी आहे आणि शासनाच्या पातळीवर देखील विचार केला जात असतो. आणि म्हणून शासनाने 31 मार्च 2023ला एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्याच्यावर मी देखील एक छोटासा व्हिडिओ 1 मिनिटाचा केला आहे, पण याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ करणार आहे. पण या 31 मार्च 2023च्या व्हिडिओ GRमध्ये काय म्हटलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत मृत्यू झालाच म्हणजे 1/11/2005 नंतर कर्मचारी जरी लागला असेल आणि त्याचा सेवेमध्ये जर मृत्यू झाला असेल तर नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 प्रमाणे जसं कुटुंब निवृत्ती वेतन जे दिलं जातं तसं निवृत्ती वेतन त्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळेल, तसंच सेवा उपदान देखील मिळेल. पण याच GRमध्ये असं म्हटलेलं आहे की एक सानुग्रह योजना 29/9/2018च्या शासन निर्णयामध्ये म्हटलेली होती की म्हणजे जर कर्मचारी मृत झाला तर त्याला एक सानुग्रह अनुदान दिलं जातं. पण आता मात्र 31 डिसेंबर 2013 ते 31 मार्च 2023च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे की हे जर त्याला कुटुंब निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान त्यांनी घेतलं, कोणी जो कर्मचारी मृत पावला आहे त्याच्या वारसाने, तर त्याच्याकरता तर मात्र हे सानुग्रह अनुदानाची रक्कम समायोजित केली जाईल. म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा सेवा उपदान दिलं जाईल, त्या सेवा उपदानामध्ये ती वळती करून घेतली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ह्या GRप्रमाणे एखादा कर्मचारी जर सेवेत असताना मृत पावला, 1/11/2005 नंतर लागलेला कर्मचारी सेवेत मृत झाला तर त्याला काय सेवा उपदान मिळू शकेल आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळू शकेल याचं एक उदाहरण द्या त्यांनी सांगितलं. तर आता या संदर्भात मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की एक धरून चाला, एखाद्या कर्मचाऱ्याचा जो सेवेत असताना दिवंगत झाला त्याला त्याचा शेवटचं वेतन, निवृत्ती वेतन हे ठरवलं जातं किंवा सेवा उपदान किती दिलं जातं याला त्याचं शेवटचं वेतन तो किती घेतो किंवा त्याच्या 10 महिन्यातलं ॲव्हरेज असेल यापेक्षा जास्ती वेतो घेतो. तर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं शेवटचं वेतन 27,600 जर वेतन असेल तर त्याला मृत्यू उपदान देण्यापूर्वी काय पाहावं लागतं, मृत्यू उपदानाचे दर कसे आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू लागल्यापासून 1 वर्षाच्या आत झाला तर जे वेतन आहे 27,600 त्याच्या 2 पट म्हणजे डबल एवढं सेवा म्हणजे ग्रॅच्युटी मिळेल. जर त्याचा मृत्यू 1 ते 5 वर्षामध्ये झाला सेवामध्ये तर वेतनाच्या 6 पट मिळतं. 5 ते 20 नंतर मग 11 ते 20 यामध्ये जर असेल तर 20 पट मिळतं. 5 ते 10 मध्ये असेल तर वेतनाच्या 12 पट मिळतं. आणि मग 20 वर्षापेक्षा जर अधिक म्हणजे 1/2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्षापेक्षा अधिक झाली, अर्थात ती 20 वर्षापेक्षा होणं शक्य नाही कारण अजून 2024 आहे, पण त्याला काय मिळतं, प्रत्येक 6 कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या 50% एवढं रक्कम मिळतं. आता म्हणून जर आपण पाहिलं की 27,600 एवढी जर रक्कम असेल आणि मग 27,600 जर असेल तर जो त्या कर्मचाऱ्याचा जर मृत्यू मी सांगितल्याप्रमाणे सेवेपासून 1 वर्षाच्या आत झाला तर दुप्पट मिळेल म्हणजे 55,200 मिळेल. 1 ते 5 वर्षाचा जर झाला तर साधारणपणे 1,65,000 मिळेल. आणि मग मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 5 ते 10 वर्ष असेल तर वेतनाच्या 12 पट मिळेल आणि 11 ते 20 जर असेल तर वेतनाच्या 20 पट मिळेल. त्यामुळे आपल्या कर्मचारीचा मृत्यू केव्हा झाला याची तारीख जर मला कळवली तर मग आपल्याला सेवा उपदान किती मिळेल हे आपल्याला काढता येऊ शकेल. आणि आपण देखील मी हे जे सांगितला याचा फॉर्म्युला याचं सूत्र सांगितलं यावरून देखील आपल्याला किती ग्रॅच्युटी म्हणजे सेवा उपदान किती मिळू शकेल याची माहिती दिली. सेवा उपदानाचा आहे मॅक्झिमम रक्कम 14 लाख रुपये असते, ती मिळू शकेल. आता याबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन देखील मिळतं. आता कुटुंब निवृत्ती वेतन किती मिळू शकतं, तर जो कर्मचारी जो शेवटच्या वेळेस पगार घेत होता त्याच्या वेतनाच्या जे लास्ट पेड ऑनचा असेल त्याच्या 30% त्या कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं. पण जो कर्मचारी मृत्यू पावला असून त्याच्या 10 वर्ष त्या तारखेपासून 10 वर्ष मात्र ज्या लास्ट पेच्या 50% त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळू शकतं.
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्या आधारे आपल्या किती सेवा उपदान मिळेल आपल्या प्रकरणामध्ये आणि कुटुंब निवृत्ती वेतन हे आपल्याला देखील काढता येईल. पण जर मला आपल्या कोण केव्हा मारले, त्यांची सेवा किती झाली, लागले केव्हा आणि त्यांचा शेवटचा पगार किती होता याचे डिटेल कळवले तर मी अधिक देखील आपल्याला ईमेलद्वारे याची माहिती मी आपल्याला देऊ शकेन. मला या संदर्भामध्ये काही लोकांच्या सूचना आली आहे की हा जो 31 मार्च 2023चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयावर एक व्हिडिओ करावा. त्याचा मी व्हिडिओ निश्चित करणार आहे. पण या प्रश्नकर्त्यांना मी आणखीन सांगेन की आपण जो GR माझ्याकडेही पाठवलेला आहे तो माझ्याकडे देखील आहे. तर या GRमध्ये जी प्रपत्र जोडलं आहे त्याच्यात एक फॉर्म नंबर 3 जोडलेला आहे आणि त्या फॉर्म नंबर 3मध्ये जे वारस आहेत जो दिवंगत कर्मचारी त्यांनी एक अर्ज जिथून कर्मचारी निवृत्ती झाला तिथे त्या कार्यालय प्रमुखांना अर्ज द्यायचा आहे की मला कुटुंब निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान मिळावं. अर्थात मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जे कोण वारलेले आहेत त्यांना सानुग्रह अनुदान मिळालं गेलं असेल तर मात्र त्यावेळची जी रक्कम असेल ती त्याचबरोबर हा जो यांचं जे DCPSमधली रक्कम म्हणजे अंशदानाची रक्कम जी शासनाने दिली असेल आणि त्याच्यावरचं जे व्याज आहे ती रक्कम आपल्याला मिळणाऱ्या सेवा उपदानातून समायोजित केली जाईल. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉरवर्ड करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.